واتخذ قوم موسى من بعده من حليهم عجلا جسدا له خوار ألم يروا أنه لا يكلمهم ولا يهديهم سبيلا اتخذوه وكانوا ظالمين ولما سقط في أيديهم ورأوا أنهم قد ضلوا قالوا لئن لم يرحمنا ربنا ويغفر لنا لنكونن من الخاسرين ولما رجع موسى إلى قومه غضبان أسفا قال بئس ما خلفتموني من بعدي أعجلتم أمر ربكم وألقى الألواح وأخذ برأس أخيه يجره إليه قال ابن أم إن القوم استضعفوني وكادوا يقتلونني فلا تشمت بي الأعداء ولا تجعلني مع القوم الظالمين قال رب اغفر لي ولأخي وأدخلنا في رحمتك وأنت أرحم الراحمين. आणि मूसा तूर पर्वतावर निघून गेल्यानंतर त्यांच्या जनसमूहानं आपल्या दागिन्यांपासून गायीच्या वासराचं शरीर बनवलं. त्यातून एक आवाज काढला. त्यांना इतकंही कळलं नाही की ते वासरू न यांच्याशी काही बोलू शकत होतं ना त्यांना मार्ग दाखवू शकत होतं. तरीही त्याच्यावर ते फिदा झाले आणि मोठे अत्याचारी ठरले. आणि जेव्हा हे वासरू यांच्या हातातून घेतलं गेलं आणि त्यांना हे दिसून आलं की ते मार्गभ्रष्ट झाले, तेव्हा लज्जित होऊन पश्चात्ताप करू लागले आणि म्हणू लागले की जर आमच्या पालनकर्त्यानं आमच्यावर दया केली नाही आणि आम्हाला माफ केलं नाही तर आम्ही मोठ्या तोट्यात पडणार. आणि जेव्हा मूसा आपल्या जनसमूहाकडे आले आणि अतिशय राग व्यक्त केला आणि खेदानं म्हणाले की माझ्या मागे तुम्ही मोठं खराब काम केलं. काय आपल्या पालनकर्त्याचा आदेश येण्यापूर्वी घाईघाईनं मनमानी करून टाकलीत आणि तक्ते एका बाजूला टाकून आपल्या भावाचे केस धरून त्यांनी आपल्याकडे त्याला ओढलं. हारून म्हणाले, हे माझ्या मातेच्या पुत्रा, जनसमूहानं मला दुर्बळ जाणलं आणि धाकात ठेवलं आणि कदाचित मला मारूनही टाकलं असतं. आता शत्रूंना माझ्यावर हसण्याची संधी मिळेल. अशी वागणूक माझ्याशी करू नका आणि अत्याचारी जनसमूहासोबत माझी गणना करू नका. मूसा म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या, मला आणि माझ्या भावाला क्षमा कर आणि आपल्या कृपेत आम्हाला दाखल कर. तू मोठा आणि अतिशय मोठा दया करणारा आहेस.